जाऊया पुण्यामध्ये, कारण पुण्यामध्ये भालचंद्र ज्योतिर्विद्यालयाकडनं एक ज्योतिष संमेलन आयोजित करण्यात आलं, ज्याच्यामध्ये देशभरातले ज्योतिषी जे आहेत ते सहभागी झालेले होते आणि त्यामध्ये भारत, अमेरिका, त्याशिवाय पुण्यामधली वाहतूक कोंडी अशा विविध विषयांवर या ज्योतिषांनी भाष्य केलेलं आहे। संमेलनात देशभरातल्या ज्योतिषांचा सहभाग होता। अगदी मोबाईल नंबर कोणता असावा यावर देखील या ज्योतिषांनी या संमेलनात भाष्य केलं। पाहूया। डॉक्टरांच्या बाबतीत जसं फिजिशियन असतात वेगळे, कोणी ऑर्थोपेडिक सर्जन असतात, कोणी हार्ट स्पेशालिस्ट असतात, तसेच तुम्ही लोक वेगवेगळ्या क्षेत्रातले स्पेशालिस्ट आहात। तुम्ही कोणत्या प्रकारचं भविष्य वर्तवता? मी भालचंद्र ज्योतिर्विद्यालयाबरोबरच संलग्न आमची संस्था काम करते। आमच्या संस्थेमध्ये पारंपरिक कुंडली, कृष्णमूर्ती कुंडली, अंकशास्त्र हे विषय घेतलेच जातात, पण त्याचबरोबर नवीन मोबाईल न्यूमरोलॉजी नावाचा जो विषय आहे तो आमच्या संस्थेमार्फत शिकवला जातो। तुमचा मोबाईल नंबर काय सांगतो, तुमच्या मोबाईल नंबरची टोटल काय असावी, तुमच्या मोबाईल नंबरमध्ये कोणते कोणते अंक असावेत, कुठले अंक नसावेत, हे प्रत्येक व्यक्तीचा बर्थ डेट बघून, ती व्यक्ती कुठल्या प्रोफेशनमध्ये काम करते हे बघून त्या व्यक्तीला नंबर सुचवले जातात। सरसकट कुठलेही नंबर प्रत्येक व्यक्तीला चालतील असं होत नाही। म्हणजे 8 नंबर फरक पडतो नंबर बदलल्यामुळे? नंबर बदलल्यामुळे बऱ्याच जणांना फरक पडलेला आहे। काही वेळेला त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या अडचणी येतात त्या थोड्या कमी होताना दिसतात। काही वेळेला एखाद्या गोष्टी ज्या साध्य करायच्या असतात त्यासाठी ते काम करत असतात, त्यासाठी त्या गोष्टी बऱ्याच सपोर्टिव्ह होतात। काही जणांना नेम आणि फेम हवं असतं, ते या मोबाईल नंबरद्वारे मिळतं। काही जणांचे पैसे, अडकलेले पैसे, लग्न ठरत नसतील तर लग्नासाठी नंबर, अशा विविध पद्धतीने तुमच्या ज्या इच्छा असतात त्या पूर्ण करण्यासाठी तो नंबर तुम्हाला डिझाईन करून दिला जातो आणि त्यांनी बराच फरक पडतो। मोबाईलवरून तुम्ही म्हणता की ह्या सगळ्या गोष्टी ठरतात। मोबाईल नंबर तर खूप अलीकडे आलेले आहेत आणि आता तर त्याच्याही पुढे आपण जातो आहोत, मोबाईलच्याही पुढे आपण जातो आहोत, वेगवेगळ्या इतर कम्युनिकेशनच्या पद्धती आहेत। तर हे कसं काय डेव्हलप होत गेलं? मोबाईल न्यूमरोलॉजी ही साधारण 2014 पासून डेव्हलप होत गेली। जसा मोबाईल प्रत्येक व्यक्तीच्या हातात आला, लहान मूल असो, म्हातारी व्यक्ती असो, श्रीमंत असो, गरीब असो, सगळ्यांकडे मोबाईल आले। जेव्हा तुम्हाला अंक ज्योतिषाद्वारे, नावाद्वारे स्पंदनं देता येतात, तेव्हा असं लक्षात आलं की मोबाईल नंबर, जो तुमचं नाव जेव्हा एखादी व्यक्ती डायल करते तेव्हा तो नंबर डायल होत असतो आणि त्या नंबरची स्पंदनं ही तुमच्यापर्यंत पोहोचत असतात। त्यामुळे तो मोबाईल नंबर काम करताना दिसतो। ज्या लोकांकडे 2 नंबर आहेत अशांनी काय करायचं? दोन्ही नंबरचे रिझल्ट त्यांना मिळतात। आणि 2 वेगवेगळे असतील तर? दोन्ही नंबरचे रिझल्ट त्यांना मिळतात। निगेटिव्ह पॉझिटिव्ह जे असतील ते दोन्ही मिळतात। ग्रह हे गोल फिरत असतात आणि एखाद्या राशीवरती ते काहीतरी परिणाम टाकत असतात। आता जर तुम्ही विचार केला तर सगळ्या वृश्चिक राशीला जो गुरु आठवा चाललेला आहे, त्यामुळे ट्रम्प पण उसळत आहे, मोदी पण फार वेगाने चाललेले आहेत आणि राहुल गांधी पण आपले विचार घेऊन पुढे चाललेले आहेत। त्यामुळे इथल्या प्रत्येक वृश्चिक राशीचा ह्या हॉलमध्ये तिघांची वृश्चिक राशी आहे का? तिघांची वृश्चिक राशी आहे आणि ह्या हॉलमध्ये असलेल्या सगळ्यांच्या वृश्चिक राशीवरती ग्रह हे थोडंसं स्वतःचं अस्तित्व टिकवणं ह्याच्यासाठी प्रत्येक जण झुंजताना दिसतो। माहित नाही काय ठरवेल, मोदी कदाचित यशस्वी होतील, कदाचित ट्रम्प यशस्वी होतील, कदाचित राहुल गांधी यशस्वी होतील, परंतु या तिघांसाठीही एक कुठेतरी काहीतरी शोधून काढायचं किंवा स्थिर होण्याचा एक काळ 2 महिन्याचा आहे आणि तो 15 ऑक्टोबर ते 5 डिसेंबर पर्यंत आहे। त्या काळात माहित नाही की जो शहाण्यासारखा विचार करेल तो मे बी यशस्वी होऊ शकतो, परंतु हे वृश्चिक राशीच्यामुळे हे तिघजणही सध्या मला हे बनायचंय, मला ते बनायचंय, मला ते बनायचंय असा विचार करतायत आणि तिघही जण काय बनू शकतात हे आपण 15 ऑक्टोबर ते 5 डिसेंबर मध्ये बघूच। मोदींसाठी काय हा चांगला आहे बाकीच्या इतरांच्या दोघांच्याही ग्रहमानाचा विचार करता, कारण चंद्र हा एकच ग्रह नाहीये, बाकीचे पण ग्रह त्याच्याशी समाविष्ट आहेत आणि त्यांचा जर विचार केला तर मोदी जास्ती यशस्वी होऊ शकतात असा हा मोदींसाठीचा काळ आहे। शकतात नाही मॅडम, मला म्हणजे मोदी हे यशस्वी होतील त्यांच्या कुंडलीचा विचार केला। ट्रम्पचं काय करायचं? ट्रम्प आता जे काही काय करायचं ते करणार आहे, थोडीच मी करणार आहे। ट्रम्प काय आपण काय करायचं? नाही, आपण काहीच नाही करायचं ना। आपण काय करणार आहोत ट्रम्पला? ट्रम्पला जे काय करतायत ते ग्रह करतायत आणि त्याचं उत्तर ऑक्टोबरमध्ये आपल्याला लगेच मिळून जाईल। आणि यासोबत इकडे एक छोटासा ब्रेक नंतर आणखी काही घडामोडींचा आढावा घ्यायचा। याशिवाय वेबसाईटवर कुठली बातमी ट्रेंडिंग आहे हे देखील बघायचं आहे। पाहत राहा ABP मध्ये।